नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपल्या रेखाच्या किचनमध्ये बनवलेले आहे अक्षय तृतीयासाठी ही आपली सात्विक थाळी बनवलेली आहे बिना कांदा लसूण वापरता। तर साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होणारे पदार्थ आहेत आणि आपले पारंपरिक पदार्थ आहेत सर्व। तर वरण भात, सांडग्याची भाजी, आमरस, पुरणपोळी, मिनी आलू वडे आणि कुरडई पापड आपल्या नॉर्मली जेवढा स्वयंपाक असतो तोच बनवलेला आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर आपण अक्षय तृतीयानिमित्त बनवतोय पुरणपोळी, आमरस। तर त्यासाठी घेतलेली ही 1.5 कप डाळ, म्हणजे 1.5 पावशेर डाळ आहे। ही धुवून घ्यायची स्वच्छ। यामध्ये 5 लोकांसाठी भरपूर अशा पोळ्या होतात, तर 5 लोकांसाठी एवढी डाळ पुरेशी आहे। तर डाळ धुवून घेतली। आपल्याला आता 1 तासासाठी अशी पाण्यात भिजत ठेवायची। हरभरा डाळ छान भिजलेली आहे, आपल्याला त्याला शिजवण्यासाठी ठेवायची। भिजलेलं पाणी घालायचे, तसंच 1 चमचा हळद घालायची। त्यामुळे काय होतं, आपल्या पोळ्यांना कलर येतो छान, गरज नाही पण सोसायटीतील मुलांचा खेळण्याचा आवाज येतो। आणि परत 1.5 कप पाणी घालायचे, डाळीतलं होतं थोडं। सर्व मिळून 2 कप पाणी आहे, पहिलं होतं अर्धा कप आणि परत 1.5 कप घातलेलं आहे। भिजल्यामुळे कमी पाणी लागतं डाळीला शिजायला। कुकर चढवलेला आपल्याला मीडियम फ्लेमवरती 6 शिट्ट्या घ्यायच्यात। सुरुवातीला 2 शिट्ट्या फुल फ्लेमवरती घ्यायच्या आणि मग नंतर फ्लेम कमी करायची। तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या घेऊ शकता, माझ्या कुकरला थोडा वेळ लागतो। अक्षय तृतीयाला आमच्या इकडे पुरणपोळी आणि आमरस बनवतात। बऱ्याच ठिकाणी पुरी आणि आमरस बनवतात, पण आम्ही पुरणपोळी आणि आमरसाचा नैवेद्य असतो। तर आता आपले सर्व शिट्ट्या झालेल्या आहेत, गॅस बंद करायचा आहे। एकदम मस्त अशी सॉफ्ट शिजलेली डाळ गाळणीवर काढून घ्यायची, परतून घ्यायचं गूळ घालून। मस्त शिजलेलं आहे, तर डाळ घालायची। या अगोदर आपण बरेच व्हिडिओ पोस्ट केलेले आहेत, साखरेची पोळी आणि पुरण वाटून नंतर कसं परतायचं त्याचा पण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। तर आपल्या 1.5 कप डाळ होती, तर 1.5 कप गूळ घालायचा आहे। गूळ बारीक कापून घ्यायचा आहे। गूळ वितळलेला आहे छान। त्याला मीडियम फ्लेमवरती असंच आपल्याला घट्ट होईपर्यंत हलवत राहायचं। तर अशा प्रकारे आपले पुरण रेडी झालेले आहे, आता बघू शकता घट्ट बनलेलं आहे। थंड झाल्यानंतर एकदम मस्त प्रमाण होतं त्याचं। तर आता गॅस करायचा बंद। तर आता हे थोडंसं थंड झालं आहे, पुरण दळून घ्यायचं। बघू शकता मस्त असं घट्ट बनलेलं आहे, गरमच ते पण कामाच्या ह्याच्यामध्ये थोडंसं थंड झालं आहे तरी चालतं, काही हरकत नाही।
तर अशा प्रकारे सर्व पुरण आपल्याला वाटून घ्यायचं. तर अशा प्रकारे पुरण वाटून झालेलं आहे आपलं. तरीसुद्धा पटकन होतं चाळणीमध्ये. तर आता आपल्याला पुढची तयारी करायची स्वयंपाकाची. तर हे घेतले 2 कप गव्हाचं पीठ, त्यामध्ये 5 चमचा मीठ घालायचं आहे. आपण पुरणपोळीसाठी पीठ मळतो. तर तुमचं पीठ व्यवस्थित नसेल तर थोडासा मैदा घातला तरी चालेल. काही पीठ असं असतं की त्यामध्ये पुरण बाहेर येतं पोळी बनवताना. तर आता पाण्याची गरज नाही, थोडं तेल टाकून मऊ करून ठेवायचं. आणि ह्याला पाऊण तासासाठी भिजत ठेवायचे. तर आता आपल्याला आमरस करून ठेवायचं फ्रीजमध्ये अगोदर. तर हे हापूस आंबा आहे, याचा देठ काढून त्याचा आता मागचा रुचिक काढायचा थोडासा. असे धुवून घ्यायचे सर्व आंबे व्यवस्थित. तर हे सर्व आंबे धुवून घेतलेत. त्याचा पल्प काढून घ्यायचा, कापून घ्यायचा अगोदर आपल्याला. तर अशा प्रकारे सर्व पल्प काढून घ्यायचं आहे आपल्याला सर्व आंब्यातला. तर हा पल्प काढून झालेला आहे. तर आपल्याला रस बनवायचा. आपण यावेळेस मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवतो. कोळीचा आणि सालाचा दोन्हीचं पण पल्प काढून घेतलं. तर आपल्याला ह्यामध्ये घालायचं थोडंसं मीठ आणि 2 चमचे गूळ बारीक कापून घेतलेलं आहे. तुम्हाला जर साखर मिक्स करायची असेल तरीसुद्धा चालेल, गुळाने पण छान टेस्ट लागते. थोडंसं पाणी घालायचं. तर अशा प्रकारे आपला रस तयार आहे, बघू शकता. काय सुरेख कलर आला आहे. हापूस शिवाय आंबा नाही, हापूस आहे त्यामुळे कलर पण छान आहे आणि एकदम घट्ट बनला आहे आपण थोडंसं पाणी वापरलं तरीसुद्धा. तर अशाच प्रकारे आपल्याला रस बनवून घ्यायचा आहे सर्व. तर हा आमरस तयार झालेला आहे. तर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा मीठ वापरले आणि 5 चमचे गूळ. तर गोड तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, किंवा तुम्हाला जर साखर वापरायची असेल तरीसुद्धा चालेल, किंवा ह्यापेक्षा घट्ट हवा असेल तर पाणी नाही घातलं तरीसुद्धा चालेल. त्यामध्ये घालायचं 10-12 केशर काढे. खाण्याच्या वेळेपर्यंत छान मिक्स होतं. फ्रीजमध्ये आमरस फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. आपला बाकीचा स्वयंपाक होईपर्यंत तो छान थंड होतो. बनवायची सांडग्याची भाजी. तर हा घेतलेला भिजलेल्या डाळीचा सांडगा, 1 वाटी खोबऱ्याचे काप आणि हे आलं घेतलं आहे, कोथिंबीर. म्हणजे आपल्याला ह्याचं वाटण बनवून घ्यायचे त्यासाठी. तर आता आपल्याला घालायचं आहे खोबरं. आलं आपण बिना कांदा लसूण असं बनवतो. ते फिरवून घ्यायचं अगोदर. ह्यामध्ये घालायची कोथिंबीर. तर आता आपल्याला अगोदर सांडगा भाजून घ्यायचा कढई ठेवून टाकण्यासाठी. तेल घालायचं भरपूर, म्हणजे भरपूर तेल घातलं की छान भाजला जातो सांडगा.
तर सांडगा छान भाजलेला आहे, काढून घ्यायचा. असं छान खरपूस भाजला पाहिजे. तर आता भाजी बनवण्यासाठी तेल घालायचं आहे आपल्याला. 3 चमचे यामध्ये घालायचं जिरं. त्यामध्ये घालायचं आहे आता कढीपत्ता. घालायचं आहे टोमॅटो कापून घेतला. शिजावं म्हणून थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे मिठाच्या पाण्याने टोमॅटो छान शिजले जातात. झाकण ठेवायचं आहे म्हणजे टोमॅटो छान शिजले जाईल. तर टोमॅटो छान शिजलेला आहे. त्यामध्ये घालायचं आपण बनवून घेतलेलं वाटण, खोबरं, आलं आणि कोथिंबीर. ह्याला परतून घ्यायचे मिनिटभरासाठी. वापरायचं असेल तर अजून तेल टाकलं तरी चालेल. आपण रस्सा भाजी बनवतोय सांडग्याची. खूप छान होते सांडग्याची भाजी. आणि घरामध्ये भाजीला काही जर नसेल तर ही भाजी बनवायला सोपी आणि एकदम चविष्ट लागते. घालायचे 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आपला गरम मसाला किंवा काळा मसाला, हळद, अगोदर थोडं पाणी घालून मसाले छान मिक्स करून घ्यायचे. यामध्ये घालायचं अर्धा चमचा मीठ. आपण टोमॅटो बरोबर थोडंसं मीठ टाकलं होतं. आता घालायचे पाणी. आपल्याला जेवढी भाजी बनवायची तेवढी. भाजीऐवजी कटाची आमटीसुद्धा बनवू शकता. तर आता आपल्याला हा सांडगा लगेच टाकायचा आहे, कारण थोडासा वेळ लागतो शिजायला. जर तुमचा सांडगा लवकर शिजला जात असेल तर उकळी आल्यानंतरच टाकायचा आहे. तर सांडगा बनवताना जर डाळ बारीक वाटली गेली तर लवकर शिजल्या जात नाही, आणि आबडधोबड वाटली जाडसर तर पटकन शिजल्या जातो. माझ्याकडून थोडीशी बारीक वाटण्यात आली होती डाळ, त्यामुळे थोडा वेळ लागतो त्याला शिजायला. तर आता ह्याला उकळी आली. आपल्याला 6-7 मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे. तर भाजीला 6 मिनिट झाले तर आपल्याला थोडंसं शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, 2 चमचे. शेंगदाण्याचं कूट टाकल्यामुळे काय होतं, आपली भाजी थोडीशी दाटसर बनते आणि चव पण लागते. आता 2 मिनिट अजून शिजवून घ्यायचे कूट टाकल्यानंतर. तर आता तयार झालेली आपली भाजी. गॅस बंद करायचा आणि उतरवून ठेवायची. बघू शकता काय सुरेख कलर आलेला आहे. आपण घरीच बनवलेली मिरची पावडर व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. कुठली दुसरी मिरची टाकण्याची गरज नाही आणि वर्षभर तशीच राहते. बनवायचा मिनी बटाटा वडा, तर मिनी आलू वडा. तर हे मिरची घेतलेली 8 हिरवी मिरची, आलं घेतलं आहे 2 इंच, जिरं घेतलं आहे 1/2 चमचा, मीठ घेतलं आहे 1/2 चमचा. तर जिरं टाकायचे. अगोदर जिरं कुटून घ्यायचे. मीठ घालायचं. कधी पण जिरे कुटायचे असतील तर मीठ घालायचं त्याबरोबर, म्हणजे बारीक होतात. बारीक झालेलं आहे त्यामध्ये घालायचे आलं आणि मिरची. मिक्सरच्या भांड्यामध्ये सुद्धा बारीक करू शकता. तर ठेचा तयार झाला. तर कढई ठेवलेले तेल घालायचे. कच्चेपणा कमी झाला पाहिजे जरा. तर ह्यामध्ये घालायचे हिंग, हळद, डायरेक्ट त्यामध्ये खिसायचे. आता मोठे जाड याची खिसणी, म्हणजे काय होतं आपले वडे छान येतात. 2 बटाटे आपण तसेच हाताने टाकणार आहोत स्मॅश करून. तर अशा प्रकारे सर्व बटाटे टाकायचे.
कोथिंबीर, 4 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आणि 3-4 मिनिट हे आता छान झालेले. थंड होईपर्यंत आपल्याला आता पीठ बनवून घ्यायचं वड्यांसाठी. तर हे 1 कप बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ. त्यामध्ये घालायची 1/2 चमचा मिरची पावडर, थोडीशी हळद, मीठ आणि अगदी 1 चिमूटभर खाण्याचा सोडा. कोथिंबीर घालायची, थोडी मिक्स करून घ्यायची. करून घ्यायचं. एकदम नाही टाकायचं पाणी. पाणी घालायचं, थोडं घालायचं. परफेक्ट झालेलं आहे अगदी. ओवा टाकायचं आहे, थोडा क्रश करून. त्रास कमी होतो. तर आपल्याला आता ह्याचे वडे बनवून घ्यायचे. म्हणजे अगोदर आपल्याला जेवढ्या आकारामध्ये बनवायचे तसे वडे बनवून घ्यायचे असे. तर अशाच प्रकारे बनवून घ्यायचे वडे. तर आता हे पिठामध्ये हे आपण बनवलेले वडे टाकायचे. तेल तापले का चेक करण्यासाठी थोडंसं टाकून बघायचं. तेल व्यवस्थित थोडंसं अजून तापण्याची गरज आहे. आता हलवून बघा. मस्त झालेले बघू शकता. तर आता आपले वडे तळलेले काढून घ्यायचे. काय दिसत आहेत भारी बघू शकता. राहिलेले पण असे तळून घ्यायचे. तर आता तळायचे आपल्याला कुरडई. कुरडईशिवाय तर नैवेद्य पूर्ण होत नाही. तांदळाचे पापड. तर आता पीठ आपलं छान भिजलेलं आहे बघू शकता. थोडंसं तेल टाकून मऊ करून घ्यायचं. मिनी आलू वडे, कुरडई, पापड तळून झालेले. आता आपल्याला पुरणपोळी बनवायची. रस बनवून झाला, आमरस. तर अशा प्रकारे आपलं पुरण रेडी आहे, पीठ रेडी आहे. तर ही वेलची पावडर आणि जायफळ पावडर म्हणजे दोन्ही एकत्र कुटून टाकले, मिक्स करायचे. तर उंडा बनवून घ्यायचा आहे. पण छोट्या चपातीला घेतो तेवढाच उंडा घ्यायचा आहे. त्याला असं पोटपिठामध्ये बुडवून घ्यायचं. उंडा जर व्यवस्थित आला तर आपली पुरणपोळी व्यवस्थित येते. सर्व बाजूंनी सारखं असं बनवून घ्यायची पारी ही. आपण कणकेचा उंडा घेतला होता त्यापेक्षा जास्त पुरण घालायचे. काही पीठ असं असते की त्यामध्ये नाही बसत, बाहेर निघतं लाटताना.
व्यवस्थित स्टफिंग करून घ्यायचे. तुम्ही पहिल्यांदा जरी पुरणपोळी बनवत असाल तर अशा पद्धतीने बनवा, नक्की जमेल. असं फिरून फिरून पीठ काढून घ्यायचं आहे हे एक्स्ट्राचं. तिथं जर पीठ परत ठेवलं ना तर ह्या एका साईडने जाड होते पोळी आणि एका साईडने पातळ. तर आता पोळी लाटून घ्यायची. हलक्या हाताने कडेकडेने लाटून घ्यायचे. तवा ठेवलेला आहे तापण्यासाठी, आपल्याला टाकायची तव्यावर. आपला स्वयंपाक तयार आहे सर्व, बिना कांदा लसूण. ही सांडग्याची भाजी, आमरस, हे कुरडई, हे पापड तुकडे केले जरा. तर आपण बनवलेले मिनी आलू वडे. पण ही अशी साधी साधी सात्विक थाळी बनवलेली आहे बिना कांदा लसूण वापरता. तर पुरणपोळी, मस्त असा आंबरस आणि पुरणपोळी. वरण भाताचा व्हिडिओ स्किप केला, व्हिडिओ मोठा होतो म्हणून. वरण भात, सांडग्याची भाजी, आंबरस, पोळी, मिनी आलू वडे आणि कुरडई पापड, अशी आपले साधी सोपी रेसिपी. प्रामुख्याने असाच स्वयंपाक असतो. काही ठिकाणी जसं पितृपक्षामध्ये बनवतात तसा सर्व कढी, वडी, सर्व भाज्या असे आणि खीर असं पण असतात. पण प्रत्येक भागामध्ये वेगळी पद्धत असते. तर हे आमच्या इकडे असं साधा बनवतात. फक्त सांडग्याची भाजी नसते, आपली कटाची आमटी असते. तर हा तुम्हाला कसे वाटले ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.